जय भीम मित्रांनो, मी धीरेंद्र जाधव। आज मी आपल्यासाठी माझ्या मित्रासंगती बसून मुंबई महानगरपालिका BMC इलेक्शन याबद्दल आपल्यासंगती बोलणार आहोत। यावेळी मुंबईचे वारे हे वंचितच्या दिशेने वाहत आहेत आणि वंचितच्या बऱ्याच सीट या इलेक्शनमध्ये येणार आहेत असं आपल्या लक्षात येत आहे। तर चला आपण सुरू करूया याचं सविस्तर असं विश्लेषण। तर मला एक प्रश्न पडतोय की मुंबई महानगरपालिका म्हणजे BMCचे इलेक्शन जास्त महत्त्वाचे का आहेत? जास्त महत्त्वाचं आहे कारण मुंबई महानगरपालिकेचा BMCचा वार्षिक बजेट साधारणपणे 74,427 कोटी इतका प्रचंड आहे। हा बजेट देशातील अनेक राज्याच्या एकूण बजेट इतका किंवा त्याहून जास्त आहे। उदाहरणार्थ अरुणाचल प्रदेश सारख्या राज्याचा एकूण बजेट सुमारे 34,842 कोटी आहे। यावरून एकट्या महानगरपालिकेचा आर्थिक आवाका किती अफाट आहे हे लक्षात येते। म्हणूनच मुंबई महानगरपालिकेची सत्ता कुणाच्या हातात जाते हे अत्यंत महत्त्वाचे ठरते। याच कारणामुळे मुंबई BMCची निवडणूक राजकीय आणि प्रशासकीय दृष्ट्या फार निर्णायक असते। ठीक आहे, पण सध्या एक सर्वे समोर आलाय, त्यामध्ये मराठी मतदाराची टक्केवारी दाखवण्यात आली। त्यामध्ये कोणत्या पक्षाच्या बाजूनी किती मराठी मतदार आहे हे त्यात दाखवण्यात आले। त्यामध्ये BJP शिवसेना शिंदे गट यांच्या बाजूनी 42% मराठी मतदार आहे असं दाखवण्यात आलं आहे। तर शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसेच्या बाजूनी 44% मराठी मतदार आहे हे दाखवण्यात आले आहे आणि काँग्रेसच्या बाजूनी फक्त 4% मराठी मतदार आहे हे दाखवण्यात आले आहे। तर अन्य फक्त 11% आहेत। तर तुमचं मत काय? या सर्वेमध्ये मला अतिशय गोंधळ दिसत आहे। आता तुम्ही नीट बघणार ना तर मराठी पर्सेंटेज ह्याची बेरीज कराल तर 101% दिसत आहे। तर हा ज्यांनी कोणी हा सर्वे केला आहे ना तो म्हणजे असंच करायचं म्हणून केला आहे, त्याच्यामध्ये काही सत्यता नाही हे तुम्हाला मी पटवून देऊ शकतो। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं आहे की काँग्रेसला 4% मराठी वोट भेटत आहेत। तुम्हाला माहिती आहे ना BMCमध्ये काँग्रेस नंतर वंचित बहुजन आघाडी सुद्धा सहभागी आहे आणि वंचित असल्यामुळे मराठी टक्का हा त्यांना भेटणारच। जो वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून 4%च्या टक्केवारीमध्ये प्रचंड मोठी वाढ होऊ शकते हे तुम्हाला मी माहितीनुसार सांगत आहे। तर चला आपण याची माहिती घेऊया सविस्तर। मुंबई महानगरपालिकामध्ये मराठी माणसांची लोकसंख्या एक अनुमानानुसार 40 लाख मतदार आहेत। आणि तुम्हाला माहिती आहे का दलित आंबेडकरवादी मतदार हे 12 ते 14 लाख आहेत। याचा अर्थ 32% हा मतदार हा आंबेडकरवादी आहे, आंबेडकरांना मानणारा आहे। आणि हा आंबेडकरांना मानणारा मतदार यावेळी वंचितच्या बाजूनी ठामपणे उभा आहे। आणि म्हणूनच मी दाव्यानुसार सांगू शकतो की यावेळी बऱ्यापैकी नगरसेवक हे वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसचे BMCमध्ये येऊ शकतात। ठीक आहे, मग वंचित बहुजन आघाडी यांची जिंकण्याची शक्यता असलेले कोणते कोणते भाग आहेत? असे बरेचसे भाग आहेत, जसे पूर्व मुंबईमधील मानखुर्द शिवाजीनगर, गोवंडी, चेंबूर काही भाग आणि कुर्ला पूर्व। उत्तर मुंबईमधील मालाड पूर्व, जोगेश्वरी पूर्व, गोरेगाव पूर्व आणि अंधेरी पूर्व काही पॉकेट्स। मध्य मुंबईमधील परळ, वडाळा, सायन कोळीवाडा काही भाग, घाटकोपर। तर या सर्व माहितीनुसार व एक्झिट पोलला बघता अशी दाट शक्यता आहे की वंचित बहुजन आघाडीचे मुंबई महानगरपालिकामध्ये 227 मधून 12 ते 20 नगरसेवक निवडून येण्याची दाट शक्यता वाटत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? वंचित बहुजन आघाडीचे किती नगरसेवक यावेळी निवडून येतील? तुमचे मत मला नक्की सांगा।